शहादातले रस्ते आपण पाहिलेत की अक्षरशः मनुष्य पायी चालू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जेमतेम रस्ता शोधून वाहनं काढायची असतात. शहादातले 10 दिवसांनी आपण जर गेलो तर एकही रस्ता ठिकाणावर राहिलेला नाही आहे आणि 8 ते 10 महिने होऊन गेलेत या नगरपालिकेच्या इलेक्शनला. निवडून दिले आम्ही यांना, पण हे सगळे स्वतंत्र एक राजकीय भांडणामध्ये व्यस्त झालेले आहेत. परंतु शहादाच्या विकासाकडे यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. पावसाळ्यापूर्वी कामं व्हायची असतात, पण पावसाळ्यापूर्वी एकही रस्त्याचं काम यांनी केलेलं नाही आहे. तुम्ही कोणत्याही रस्त्यावर जा, तिथं आपण झाडे लावू शकतो एवढे मोठमोठे खड्डे आज तयार झालेले आहेत. माणसांना पायी चालण्यासाठी सुद्धा आज त्रास होतोय. तो वाहनं कशी काढायची? यापुढे जर समजा ॲक्सिडेंट होत असतील किंवा काही एखादी दुर्घटना होत असेल तर याला संपूर्ण नगरपालिका आणि सगळे पदाधिकारी जबाबदार राहतील. तिने ह्या नगरपालिकेतील जेवढे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, यांना या शहादा शहराच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे. परंतु यांनी आजपर्यंत एकमेकांच्या हेवेदावे आणि भांडणामध्ये त्यांनी पूर्ण वेळ घालवलेला आहे. लोकांनी जनतेची सेवा आणि शहादा शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे आणि असं न करता हे आपसात भांडणं करतात, मिटिंग असते, आपसात हेवेदावे करतात, दोषारोप करतात आणि याच्यामध्ये यांची मिटिंग संपलेली असते. म्हणून जनतेने तुम्हाला ह्या शहादा शहराच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे. तर शहादाचे विकास व्हायला पाहिजे, रस्त्यांची सुधारणा व्हायला पाहिजे. जर तुम्ही असं केलं नाही तर या जनतेचा जर समजा आक्रोश फुटला तर तुम्हाला जनता शांत बसू देणार नाही आणि तुम्हाला नगरपालिकेला घेराव टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक अर्थ हाक म्हणून मी सगळ्यांना विनंती करतो पदाधिकाऱ्यांना की त्यांनी रस्त्यांकडे आणि शहादाच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.